मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये लॉ सीईटी देणार असाल आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजमध्ये तुमचं LLB करण्याचं स्वप्न असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025च्या लॉ सीईटी मधील लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शन मधील PYQ पाहणार आहोत. सोबतच त्या PYQचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण माझी खात्री आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शन मधून सीईटी मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत, किती कठीण प्रश्न तिथे विचारले जातात आणि कुठल्या टॉपिक्स मधून हे प्रश्न असतात, तर याचा एक अंदाज तुम्हाला या व्हिडिओ मधून येणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी ची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 27 ऑक्टोबर पासून सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये असतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट असतील आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेप मध्ये गाईड करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये 5 विषय असतात. 3 इयर सीईटीला या 5 पैकी 4 विषय आहेत. 5 इयर सीईटीला हे 5ही विषय असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड मधले काही प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न आहे, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द क्वेश्चन बेस्ड ऑन इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस गिवन बिलो. International Court of Justice, that is ICJ, ruling on a Myanmar 2020. The ICJ ordered Myanmar to take measures to prevent genocide against the Rohingya Muslim. The case was filed by the Gambia, accusing Myanmar of violating the Genocide Convention. The ruling was an important step in international human rights law. What was the focus of the International Court of Justice 2020 ruling against Myanmar? ऑप्शन ए आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन, ऑप्शन बी आहे व्हायोलेशन ऑफ अ ट्रेड अग्रीमेंट, ऑप्शन सी आहे प्रिव्हेन्शन ऑफ अ जिनोसाइड अगेन्स्ट रोहिंग्या मुस्लिम आणि ऑप्शन डी आहे न्यूक्लिअर वेपन टेस्टिंग. तर मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर हा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJशी संबंधित खालील माहितीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. ICJचा म्यानमार विषयी 2020चा निर्णय तुम्हाला इथे दिलेला आहे. ICJने म्यानमारला रोहिंग्या मुस्लिमांवरील नरसंहार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण गॅम्बिया या देशाने दाखल केले होते, ज्यात म्यानमारवर जिनोसाइड कन्व्हेन्शनचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तर प्रश्न आहे, म्यानमार विरुद्ध 2020 मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा मुख्य केंद्रबिंदू कोणता होता? आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत. पर्यावरणीय प्रदूषण, व्यापार करारांचे उल्लंघन, रोहिंग्या मुस्लिमांवरील नरसंहार रोखणे आणि ऑप्शन डी आहे अण्वस्त्र चाचण्या. तर विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला येईल, तुम्हाला वरती पॅसेज दिलेला असेल किंवा स्टेटमेंट दिलेलं असेल आणि त्या स्टेटमेंट वरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल, तर अशा वेळेस काय करायचंय, पॅसेज वाचायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये दिलेले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्ही वाचणं महत्वाचं आहे. इथे आपल्याला प्रश्नामध्ये म्यानमार 2020 आंतरराष्ट्रीय न्यायालय या 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस 2020चं त्यांचं रुलिंग आणि म्यानमार विषयी. आता पॅसेज मध्ये आपण तो सेक्शन पाहूयात ज्याच्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, म्यानमार 2020 आणि ICJ. तर आता आपण इथे पाहू शकतो की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ रुलिंग ऑन म्यानमार 2020, द ICJ ऑर्डर्ड म्यानमार टू टेक मेजर्स टू प्रिव्हेंट जिनोसाइड अगेन्स्ट द रोहिंग्या मुस्लिम्स. म्हणजेच रोहिंग्या मुस्लिमांवरील नरसंहार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश ICJने
म्यानमारला दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की गॅम्बियाने हे प्रकरण दाखल केले होते आणि याच्यामध्ये म्यानमारने जिनोसाइड कन्व्हेन्शन 1948चं उल्लंघन केल्याचा म्यानमारवरती आरोप केलेला होता. तर न्यायालयाने आदेश दिला की हा जो नरसंहार करण्याचा आरोप आहे त्याच्याविषयी योग्य त्या उपाययोजना म्यानमारने करायला हव्यात, असं रुलिंग आयसीजीने दिलं होतं. तर हा आदेश आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यातील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. जर ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर पर्यावरणीय प्रदूषण याच्याविषयी कुठलीही माहिती तुम्हाला पॅसेज मधून भेटत नाहीये. व्यापार करारांच्या उल्लंघनाविषयी पण काही सांगितलेलं नाहीये. अण्वस्त्र चाचण्याविषयी पण काही सांगितलेलं नाहीये. इथं फक्त आयसीजी, म्यानमार आणि रोहिंग्या मुस्लिमांविषयी पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, प्रिव्हेन्शन ऑफ जिनोसाइड अगेन्स्ट रोहिंग्या मुस्लिम. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर सिम्पली तुम्ही पॅसेज वाचायचा आहे, क्वेश्चन वाचायचा आहे, क्वेश्चन मधले कीवर्ड पाहायचे आणि पॅसेजमध्ये ते कीवर्ड कुठे दिलेले आहेत ते पाहायचे आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रूल आउट मेथड वापरू शकता. याच्यामध्ये चुकीचे पर्याय तुम्ही काढून टाकू शकता आणि फायनली एक योग्य पर्याय इथे निवडू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द आन्सर बेस्ड ऑन अ लीगल प्रिन्सिपल. इन फॅक्ट, legal principle is given an employer in the course of employment is liable for the actions of employees performed during. Factual situation is given, Rahul work delivery driver for SpeedX courier while delivering a parcel during his working hours and using the company's delivery van. He negligently hit a pedestrian. Mr. Verma filed a case for compensation against SpeedX courier. Who to pay compensation to Mr. Verma? Option A, only Rahul because he was the one driving the vehicle. Option B, SpeedX courier because Rahul was acting within the employment. Option C is given, Mr. Verma because he may have been careless while crossing the road. Rahul and Mr. Verma must share the liability equally. तर खालील कायदेशीर तत्व आणि तथ्यांच्या आधारे योग्य पर्याय निवडा. कायदेशीर तत्व तुम्हाला दिलंय, एखादा नियोक्ता आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामकाजांच्या दरम्यान केलेल्या कृतींसाठी जबाबदार असतो. तुम्हाला तथ्यस्थिती दिलेली आहे. राहुल स्पीडेक्स कुरिअर्स या कंपनीमध्ये डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करतो. ड्युटी दरम्यान कंपनीची व्हॅन वापरताना त्याने निष्काळजीपणे एका पादचारी व्यक्तीस धडक दिली. त्या व्यक्तीने म्हणजेच श्री वर्मा यांनी कंपनी विरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. तर श्री वर्मा यांना नुकसान भरपाई कोण देईल असा प्रश्न इथे विचारलाय. ऑप्शन ए तुम्हाला दिलाय फक्त राहुल कारण तो वाहन चालवत होता. ऑप्शन बी दिलाय स्पीड एक्स कुरिअर्स कारण राहुल आपल्या रोजगाराच्या मर्यादेत कार्यरत होता. ऑप्शन सी दिलाय श्री वर्मा कारण त्यांनी रस्ता बेफिकीरपणे ओलांडला. ऑप्शन डी दिलाय राहुल आणि श्री वर्मा यांनी जबाबदारी समान वाटून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विकारस लायबिलिटीचा प्रिन्सिपल माहिती आहे. टॉट मध्ये आपल्याला हे विकारस लायबिलिटीचं प्रिन्सिपल आहे. तर या तत्वानुसार कर्मचारी ज्यावेळेस आपल्या नोकरीच्या कामकाजाच्या दरम्यान चूक करतो, टॉट करतो, तर त्या कृतीसाठी त्या कर्मचाऱ्याचा जो नियोक्ता असतो, ती कंपनी जी असते, एम्प्लॉयर जो असतो, तो तिथे रिस्पॉन्सिबल असतो. आता तुम्हाला इथे सिच्युएशन मध्ये दिलंय की राहुल कंपनीचा डिलिव्हरी चालक होता आणि तो अधिकृतपणे कामकाजावरती होता आणि काम करत असताना त्याच्याकडनं अपघात झालाय. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस एम्प्लॉई कडनं टॉट होतो त्यावेळेस त्या टॉट मध्ये कॉम्पन्सेशन देण्याची जबाबदारी जी असते ती एम्प्लॉयरची म्हणजे कंपनीची असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, स्पीड एक्स कुरिअर कारण राहुल आपल्या रोजगाराच्या मर्यादेत कार्यरत होता. सो द ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर बिकॉज द लीगल प्रिन्सिपल ऑफ विकरस लायबिलिटी होल्ड्स दॅट a master or an employer is liable for the torts committed by the servant while acting in the course of employment. In this case, Rahul was driving the delivery van during his official work hours and caused injury through negligence. Therefore, the employer, which is a SpeedX courier, is vicariously liable because the wrongful act occurred within Rahul's employment duties. Some supporting case laws such as State of Rajasthan versus Srimati Vidyavati. Then Olympus versus London General Omnibus Corporation. This is one of the case which is related to this situation. So the correct answer will be option B, SpeedX courier because Rahul was acting within the employment. पुढचा प्रश्न पाहूयात. Given below are two statements. Choose the most appropriate option based on the statement. Statement 1 is given.
all contracts are agreement. Statement 2 is given, all agreements are a contract. Option A is both the statement are true. Option B is only statement 1 is true. Option C, only statement 2 is a true, and option D, both statements are a false. So in this case, statement 1, all contracts are agreement, which is a true because every contract arises from an agreement, which includes offers and acceptance. Whereas in case of statement 2, all agreements are contract, it is a false because only those agreements that are legally enforceable are contracts. For example, a promise to make a gift is an agreement but not a contract. As per the section 2E and 2H of the Indian Contract Act 1872, agreement is a promise or a set of promises forming a consideration for each other, and contract is an agreement which is enforceable by law. So the correct answer in this question will be option B, only statement 1 is true. इथे प्रश्न दिलाय सर्व करार कॉन्ट्रॅक्ट हे करारपूर्व करार म्हणजेच ॲग्रीमेंट असतात. विधान 2 दिलंय सर्व करारपूर्व करार ॲग्रीमेंट हे करार किंवा कॉन्ट्रॅक्ट असतात. तर ऑप्शन्स तुम्हाला दिलेत, दोन्ही विधाने सत्य आहेत, फक्त विधान 1 सत्य आहे, फक्त विधान 2 सत्य आहे, दोन्ही विधाने असत्य आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 कलम 2E आणि 2H या कलमानुसार सर्व करार हे करारपूर्व करार म्हणजेच ॲग्रीमेंट असतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. विधान 2 मध्ये तुम्हाला सांगितलंय सर्व करारपूर्व करार म्हणजेच ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच करार असतात. हे विधान चुकीचं आहे. फक्त तेच करार जे कायद्याने अंमलात आणता येण्यासारखे असतात तेच ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, फक्त विधान 1 सत्य आहे, विधान 2 हे चुकीचं आहे. चौथा प्रश्न दिलाय तुम्हाला, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द आन्सर बेस्ड ऑन अ लीगल प्रिन्सिपल अँड फॅक्ट. Principle is given, no person shall be held liable for a harm caused by an act done without any intention of a harm and under self-defense. Situational fact is given, Ravi was walking home late at night when he was suddenly approached by a man wearing a hoodie who appeared to pull something out of his pocket. Fearing that the man was about to attack him, Ravi struck the man with the stick he was carrying, causing a head injury. Later, it was discovered that the man was actually trying to take out his mobile phone and had no intention of harming Ravi. On the basis of a legal principles and above fact, is Ravi liable for the injury caused to the man? Option A, yes, because Ravi caused a serious harm to an innocent person. Option B, no, because Ravi did not intend to cause harm and acted in self-defense based on the perceived threat. Option C, yes, because the man did not actually attack Ravi, and option D, no, because Ravi had a stick and the other man was unarmed. कायदेशीर तत्व दिलंय आणि एक तथ्यस्थिती तुम्हाला दिली आहे. कायदेशीर तत्वामध्ये सांगितलंय ज्याच्याकडे इजा करण्याचा हेतू नाही आणि जो आत्मसंरक्षणात कार्य करतो त्यास त्या कृतीसाठी जबाबदार धरले जात नाही. तुम्हाला तथ्यस्थिती दिली आहे, रवी रात्री उशिरा घरी चालला होता तेव्हा हुडी असलेला एक माणूस त्याच्याकडे येताना त्याला दिसला आणि खिशातून काहीतरी काढण्याचा तो प्रयत्न करू लागला. रवीला वाटलं की तो हल्ला करणारा आहे म्हणून त्याने काठीने प्रहार केला आणि त्या व्यक्तीस डोक्याला इजा झाली. नंतर असे समजले की फक्त मोबाईल फोन तो व्यक्ती काढत होता. तर वर दिलेल्या तथ्यानुसार रवी जबाबदार ठरेल का? ऑप्शन्स दिलेत, होय कारण रवीने एक निरपराध व्यक्तीस इजा केली. ऑप्शन बी दिलाय, नाही कारण रवीचा इजा करण्याचा कुठलाही हेतू नव्हता आणि त्याने आत्मसंरक्षणात कृती केली. ऑप्शन सी, होय कारण त्या व्यक्तीने प्रत्यक्ष हल्ला केला नव्हता. ऑप्शन डी दिलाय, नाही कारण रवीकडे काठी होती आणि दुसरा व्यक्ती हा निशस्त्र होता. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय दंड संहिता IPC कलम 96 ते 99 नुसार प्रत्येक व्यक्तीस आपल्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. रवीला संभाव्य हल्ल्याचा समजूतपूर्वक धोका वाटला, म्हणजे रवीला असं वाटलं की तो व्यक्ती आपल्या खिशातून कुठलं तरी शस्त्र काढतोय आणि माझ्यावरती हल्ला करतोय असं त्याला वाटलं. तर रवीने आपल्या हातातली काठी त्या व्यक्तीला मारली आणि त्या व्यक्तीला मग त्याची इजा झाली. तर रवीची ही कृती दुर्दैवाने हेतू पुरस्कर नव्हती, त्यामुळे त्याच्यावरती गुन्हेगारी जबाबदारी ठरत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नाही कारण रवीचा इजा करण्याचा हेतू नव्हता, त्याने आत्मसंरक्षणामध्ये ही कृती केली होती. So under section of the Indian Penal Code, that is IPC, every person has the right to private defense against the assault that cause reasonable apprehension of a danger. Ravi acted on the reasonable apprehension that he was about to attack. His intention was not to harm, but to protect himself.
So the harm caused under the self-defense without malicious intent is not punishable. Similar case was observed in Munni Khan versus State of MP in 1971. Right of private defense applies even if harm is caused mistakenly under the reasonable fear. Ravi did not intend to cause harm and acted in a self-defense based on perceived threat will be the correct answer. Read the passage below carefully and answer the question. Sunita borrowed 10 lakh from Mohan, agreeing to repay the loan within 1 year. They signed a written agreement with a clause stating that if Sunita failed to repay the amount within the stipulated time, Mohan could charge an additional 10% as a penalty interest. Despite multiple reminders, Sunita failed to repay even after 2 years. Mohan filed a suit for recovery, claiming the principal amount with the penalty interest as per the agreement. Sunita argued that the penalty clause was unfair and excessive. So the legal principle is given as per the passage. A contract is binding on the parties unless its terms are deemed unconscionable or unreasonable. Second principle is given. Section 74 of the Indian Contract Act of 1872 limits the compensation for a breach to a reasonable amount even if a penalty is stipulated. Third one is given, court have discretion in determining reasonable compensation breach of a contract. So is the penalty clause enforceable against Sunita? Options are given. Yes, because both parties agreed to it in a writing. No, because penalty clauses are never enforceable in a contract. Yes, because Sunita default triggers the penalty clause. No, because excessive penalties may be struck down by court as unfair. तर सुनीताने मोहनकडून 10 लाख कर्ज घेतले आणि एका वर्षात परतफेड करण्यासाठी तिने लेखी करार केला. करारात नमूद केले की मुदतीत परतफेड न झाल्यास 10% अतिरिक्त दंड व्याज आकारलं जाईल. 2 वर्षानंतर परतफेड झाली नाही, मोहनने दंड व्याजासह दावा दाखल केला, तर सुनीताने दंड तरतूद अन्याय असल्याचे सांगितले. इथे तुम्हाला कायदेशीर तत्व दिले. कराराच्या अटी जर अन्याय अवाजवी ठरल्या नाहीत तर तो पक्षावरती बंधनकारक असतो. भारतीय करार अधिनियम 1872च्या कलम 74 नुसार दंड नमूद असला तरी केवळ युक्तिपूर्ण नुकसान भरपाई मिळू शकते. न्यायालयाला योग्य भरपाई ठरवण्याचे स्वातंत्र्य असते. तर प्रश्न आहे, सुनीतावर दंडाची तरतूद लागू होईल का? ऑप्शन आहेत होय, कारण दोन्ही पक्षांनी ते लेखी मान्य केले आहे. ऑप्शन बी आहे नाही, कारण दंड तरतुदी कधीच अंमलात येत नाहीत. ऑप्शन सी आहे होय, कारण सुनीताच्या अपयशाने ती तरतूद लागू होते. ऑप्शन डी नाही, कारण अत्याधिक दंड तरतुदी न्यायालय अन्यायपूर्ण म्हणून रद्द करू शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 कलम 74 नुसार करारातील दंड तरतूद असली तरी न्यायालय फक्त युक्तिपूर्ण नुकसान भरपाई म्हणजेच रिझनेबल कॉम्पन्सेशन मंजूर करते. येथे 10% अतिरिक्त व्याजाची तरतूद अतिरेकी आणि अन्याय्य ठरू शकते. त्याच्यामुळे ऑप्शन डी नाही, कारण अत्याधिक दंड तरतूद ही न्यायालय अन्याय म्हणून रद्द करू शकते. कारण आपल्याला तत्वामध्येच दिलंय, कराराच्या अटी जर अन्याय किंवा अवाजवी ठरल्या नाहीत तर तो पक्षावरती बंधनकारक असतो. पण इथे अन्याय आणि अवाजवी तरतूद ठरत आहे, म्हणून ऑप्शन डी इथे योग्य पर्याय असणार आहे. सो द अंडर सेक्शन 74 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872, if a contract specifies a penalty for a breach, the party suffering loss can claim reasonable compensation, not the full penalty. Court examines whether the penalty is genuine, pre-estimated of loss, or unconscionable. The 10% additional interest clause may be seen as excessive and thus unenforceable. So the supporting cases here are Fateh Chand versus Balakrishna Das of 1963, in which court can award reasonable compensation not exceeding stipulated penalty. That ruling was given. ONGC versus Saw Pipe Limited of 2003, in which reasonable compensation allowed if actual loss is proved. So these kind of rulings were given earlier in cases similar to this. So the correct answer will be option D, no, because excessive penalties may struck down by court as unfair, because charging 10% additional penalty will be unfair as per the ruling of a court. याच प्रकरणावरती तुम्हाला पुढे अजून एक प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लीगल प्रिन्सिपल दिलंय. अ कॉन्ट्रॅक्ट इज अ बाइंडिंग ऑन द पार्टीज अनलेस द टर्म्स आर डीम्ड. Section 74 of Indian Contract Act of 1872 limits the compensation for breach to a reasonable amount even if penalty is stipulated. Third principle is given, court have discretion in determining breach of contract compensation. In above mentioned case, what will be the
court likely award Mohan full penalty interest as mentioned in the contract. Option A. Option B is given only the principal without any penalty. Option C is given a reasonable amount as compensation determined by the court. And option D, no compensation to the unfair penalty. करार बंधनकारक असतो जोपर्यंत त्याच्या अटी अवाजवी ठरत नाही. कलम 74 भारतीय करार अधिनियम 1872 असं सांगतो की नुकसान भरपाई वाजवी मर्यादित राहावी. आणि तिसरं प्रिन्सिपल तुम्हाला इथे दिलंय, न्यायालय नुकसान भरपाई निश्चित करताना विवेक वापरू शकते. तर वरील परिस्थितीत न्यायालय मोहनला काय दिलासा देईल? ऑप्शन दिलं, करारात नमूद केलेलं पूर्ण दंड व्याज, केवळ मूळ रक्कम, कोणताही दंड नाही, न्यायालयाने निश्चित केलेली युक्तिपूर्ण नुकसान भरपाई, आणि ऑप्शन डी, कोणतीही भरपाई नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय कधीही काही गोष्टी पाहते, जसं की विलंबाचा कालावधी, किती वेळ त्याच्यामध्ये गेलाय, वास्तविक किती नुकसान झालंय, आणि दंड जो तिथे नमूद केलेला आहे तो वाजवी आहे का, यानुसार युक्तिपूर्ण नुकसान भरपाई न्यायालय निश्चित करतं. त्याच्यामुळे ऑप्शन सी, न्यायालयाने निश्चित केलेली युक्तिपूर्ण नुकसान भरपाई. The court will always examine that the extent of a delay, loss of actually suffered, and whether 10% reasonable or penalty in nature. It will then award a reasonable compensation under section 74. So the correct answer will be option C, a reasonable amount as compensation which is determined by the court. मित्रांनो, प्रश्न आहे, what does arbitration refer to in legal terms? Arbitration या संज्ञेचा कायदेशीर अर्थ काय आहे? तुम्हाला ते ऑप्शन दिले आहेत. अ पब्लिक ट्रायल कंडक्टेड इन द कोर्ट रूम बिफोर जज अँड ज्युरी. न्यायालयात न्यायाधीश व ज्युरी समोर चालणारी सार्वजनिक खटला प्रक्रिया. ऑप्शन बी आहे, अ लीगल प्रोसेस वेअर डिस्प्यूट्स आर रिझॉल्व्ड बाय अ न्यूट्रल थर्ड पार्टी आउटसाइड द कोर्ट्स. न्यायालयाबाहेर तटस्थ व्यक्तीमार्फत वादाचे निराकरण करण्याची प्रक्रिया. अ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस फॉर क्रिएटिंग अ न्यू लॉज. नवीन कायदे तयार करण्याची विधी प्रक्रिया. आणि ऑप्शन डी आहे, अ टाइप ऑफ पनिशमेंट गिवन टू द कन्व्हिक्टेड क्रिमिनल्स. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची एक पद्धत. So guys, basically arbitration is an alternative dispute resolution. In short, we call it as ADR method, where a neutral person called an arbitrator hears both parties and give decision that is usually binding. It helps avoid lengthy court trials. तर मध्यस्थी म्हणजेच आर्बिट्रेशन ही एक पर्यायी वाद निराकरण पद्धत म्हणजेच ADR आहे, अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन. यामध्ये तटस्थ व्यक्ती म्हणजे मध्यस्थी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून बंधनकारक निर्णय देतो. यामुळे न्यायालयीन प्रक्रिया टाळली जाते आणि कमीत कमी वेळेमध्ये एखाद्या प्रकरणाचा निकाल मिळतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, a legal process where disputes are resolved by a neutral third party outside the court. न्यायालयाबाहेर तटस्थ व्यक्तीमार्फत वादाचे निराकरण करण्याची प्रक्रिया. पुढचा प्रश्न आहे, कॉज अँड इफेक्ट स्टेटमेंट. कॉज, सुप्रीम कोर्ट declared a state law unconstitutional because it violated the right to equality under Article 14 of the Indian Constitution. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कॉज अँड इफेक्ट स्टेटमेंट. Cause Supreme Court declared a state law unconstitutional because it violated the right to equality under Article 14 of the Constitution. Effect is the state government repealed the law and enacted a new law in the line with the Constitution. Which of the following statement is the best cause and effect relationship? Options are given. The Supreme Court struck down the act as it was against a public opinion. The Supreme Court struck down the act as it was inconsistent with the policy principles of the state. The state government repealed the law as it was declared unconstitutional by the Supreme Court. And option D is the Supreme Court directed to enact a new law for administrative efficiency. तर कारण आणि परिणाम इथे दिला आहे. त्यापैकी कारण, सर्वोच्च न्यायालयाने एखादा राज्य कायदा कलम 14 म्हणजे समानतेचा अधिकाराचे उल्लंघन करत असल्याने असंविधानिक ठरवला. परिणाम दिलाय, राज्य सरकारने तोच कायदा रद्द करून संविधानाशी सुसंगत असा नवीन कायदा तयार केला. तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कारण परिणाम संबंध दर्शवतो असं तुम्हाला विचारलंय. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा लोकमताविरुद्ध असल्याने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा राज्याच्या धोरणात्मक तत्वांशी विसंगत असल्याने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा असंविधानिक ठरवल्यामुळे राज्य सरकारने तो रद्द केला. आणि ऑप्शन डी इथे दिलाय, सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनिक कार्यक्षमतेसाठी नवीन कायदा करण्याचे निर्देश दिले.
तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने एखादा कायदा असंवैधानिक ठरवल्यास राज्य सरकारला तो कायदा रद्द करावा लागतो किंवा दुरुस्त करावा लागतो. अनुच्छेद 14 हा समानतेचा अधिकार प्रदान करतो, त्यामुळे त्याचे उल्लंघन झाल्यास तो कायदा अवैध ठरतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा असंवैधानिक ठरविल्यामुळे राज्य सरकारने तो रद्द केला. So when the Supreme Court declares a law unconstitutional, the state government must repeal or amend it. Article 14 ensures the right to equality. Any violation of it renders the law invalid. So the correct answer will be option C. The state government repealed the law as the Supreme Court held it unconstitutional for violating Article 14. पुढचा प्रश्न आहे, as per dash untouchability is abolished. dash नुसार अस्पृश्यता रद्दबातल करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 17 जे आहे, आर्टिकल 17 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इट abolishes untouchability and makes it practice in any form a punishable offense. It uphold equality and social justice. तर भारतीय संविधानाचा जो अनुच्छेद 17 आहे, त्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता रद्द करण्यात आलेली आहे आणि अस्पृश्यतेचा कुठल्याही स्वरूपातील अवलंब हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे हा अनुच्छेद सामाजिक न्याय आणि समतेचे रक्षण करतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 17 आर्टिकल 17 ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, हु वॉज द चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी डॉक्टर B.R. आंबेडकर, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, option D Mahatma Gandhi. So the Dr. Rajendra Prasad was elected as the chairman of the Constituent Assembly which drafted the Indian Constitution. He later became the first president of India. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी भारताच्या संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पाहूयात. द कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दॅट इज PIL वॉज इंट्रोड्यूस्ड इन इंडिया बाय विच ऑफ द फॉलोइंग कोर्ट? भारतामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL ही संकल्पना कोणत्या न्यायालयाने प्रथम सुरू केली? ऑप्शन दिलेत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन बी दिल्ली हायकोर्ट, दिल्ली उच्च न्यायालय, ऑप्शन सी बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बे उच्च न्यायालय आणि ऑप्शन डी अलाहाबाद हायकोर्ट, इलाहाबाद उच्च न्यायालय. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक हित याचिका किंवा जनहित याचिका PIL ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने 1980च्या दशकात सुरू केली होती, ज्यायोगे कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक हितासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार मिळतो. ही व्यवस्था गरीब आणि दुर्बल वर्गासाठी न्याय मिळवण्यासाठी आहे. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इंट्रोड्यूस्ड द कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन in 1980 to provide a justice to the poor marginalized by allowing any citizen to approach the court in a public interest. So the correct option will be the Supreme Court of India, option A सर्वोच्च न्यायालय. Next question पाहूयात. Statement is given, in recent years the number of cyber crimes in the country has increased drastically, leading to a loss of personal data, financial frauds and blackmailing of individuals and institutions. Course of action is given. The government should strengthen cyber law and ensure stringent punishment for offenders. Individuals should be banned from using social media platform. A national cyber awareness program should be initiated to educate people about safe internet practices. Internet service should provide by only after some level of background verification of users. So which of the following is or are logically correct course of action? Option A is given only 1 and 3, option B only 2 and 4, option C all except 2, option D all 1, 2, 3 and 4. So strengthening the cyber law, that is 1, and launching national cyber awareness program, that is 3, are logical and practical steps to control cyber crimes. Banning a social media or restricting internet access is unrealistic. Therefore option A will be the correct answer here. तर अलीकडच्या काळात देशात सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे वैयक्तिक माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग वाढली आहे. उपाययोजना तुम्हाला दिलेल्या आहेत. सरकारने सायबर कायदे मजबूत करून गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी, नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालावी,
लोकांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत शिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय सायबर जागरूकता अभियान राबवावे आणि इंटरनेट सेवा वापरण्यापूर्वी वापरकर्त्यांची पार्श्वभूमी तपासणी करावी. तर खालीलपैकी कोणती उपाययोजना ही तार्किक आहे? तर फक्त 1 आणि 3, फक्त 2 आणि 4, 2 वगळता सर्व आणि सर्व 1, 2, 3 आणि 4. तर विद्यार्थी मित्रांनो, सायबर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी सायबर कायदे कडक करणे म्हणजेच उपाययोजना 1 आणि राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम म्हणजेच उपाययोजना 3 हे व्यावहारिक उपाय आहेत. सोशल मीडियावर बंदी घालणे किंवा इंटरनेट वापरावरती मर्यादा आणणे हे अव्यवहार्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए, ओनली 1 and 3, फक्त 1 आणि 3. पुढचा प्रश्न पाहूयात. अंडर विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिड द सुप्रीम कोर्ट रेकग्नाइज द राइट टू प्रायव्हसी ॲज अ फंडामेंटल राईट? सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी, मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या कलमान्वये मान्य केला? ऑप्शन तुम्हाला इथे दिले आहेत. आर्टिकल 14, आर्टिकल 22, आर्टिकल 21 अँड आर्टिकल 320. कलम 14, कलम 22, कलम 21 आणि कलम 320. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती के.एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारत संघ 2017 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार हा अनुच्छेद 21 मधील जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे घोषित केले. इन द जस्टिस के.एस. पुट्टस्वामी वर्सेस Union of India of 2017 case, the Supreme Court ruled that the right to privacy is a part of the right to life and personal liberty under Article 21. So the correct answer will be Article 21, कलम 21 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. What was the context in which the Supreme Court declared the right to privacy a fundamental right? गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात कोणता संदर्भ होता? ऑप्शन आहेत. अ नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे, आधार स्कीम रिक्वायरमेंट फॉर बायोमेट्रिक डेटा, आधार योजनेमध्ये बायोमेट्रिक माहिती आवश्यकतेचा मुद्दा, पब्लिक वेलफेअर स्कीम्स, सार्वजनिक कल्याण योजना, फ्रीडम ऑफ स्पीच इश्यूज, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दे. तर आधार योजनेअंतर्गत बायोमेट्रिक माहिती संकलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या संदर्भात हा निर्णय देण्यात आला होता. न्यायालयाने स्पष्ट केले की कल्याणकारी योजनांसाठी देखील नागरिकांच्या गोपनीयतेचा आदर करणे बंधनकारक आहे. सो द जजमेंट अरोज फ्रॉम पिटिशन चॅलेंजिंग द आधार स्कीम collection of biometric data. The court held that even for welfare scheme, privacy must be respected as a constitutional right. So the correct answer will be option B, आधार स्कीम रिक्वायरमेंट फॉर बायोमेट्रिक डेटा, आधार योजनेमध्ये बायोमेट्रिक माहिती आवश्यकतेचा मुद्दा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट आर द 3 टेस्ट एनी इन्व्हिजन ऑफ प्रायव्हसी मस्ट पास ॲज पर द जजमेंट? गोपनीयतेवरील कोणत्याही हस्तक्षेपाने कोणती 3 चाचण्या पूर्ण कराव्यात? ऑप्शन्स दिल्यात. लिगॅलिटी, इफिशियन्सी, नेसेसिटी, कायदेशीरता, कार्यक्षमता आणि गरज. लिगॅलिटी, नेसेसिटी अँड प्रपोर्शनॅलिटी, कायदेशीरता, गरज आणि प्रमाणबद्धता. प्रपोर्शनॅलिटी, लिगॅलिटी अँड लिबर्टी, प्रमाणबद्धता, कायदेशीरता, स्वातंत्र्य. लेजिटिमेसी, प्रपोर्शनॅलिटी अँड सफिशियन्सी, वैधता, प्रमाणबद्धता आणि पर्याप्तता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुट्टस्वामी केसचा जो निकाल होता 2017चा, त्यानुसार गोपनीयतेवरील काही मर्यादा खालील 3 अटी पूर्ण केल्याशिवाय वैध ठरत नाही. त्याच्यामध्ये आहे कायदेशीरता, त्यासाठी वैध कायदा असावा. नंतर आहे गरज, तो राज्याच्या वैध उद्दिष्टासाठी असावा. आणि 3 प्रमाणबद्धता, ज्याच्यामध्ये मर्यादा संतुलित आणि अत्याधिक नसावी. सो अकॉर्डिंग टू द पुट्टस्वामी जजमेंट ऑफ 2017, एनी रिस्ट्रिक्शन्स ऑन द प्रायव्हसी must satisfy 3 conditions. First one is legality. There must be a valid law. Necessity, it must be serve a legitimate state purpose. And proportionality, the restriction must be balanced and not excessive. So the answer B, legality, necessity and proportionality will be the correct answer here. तर कायदेशीरता, गरज आणि प्रमाणबद्धता या 3 चाचण्या गोपनीयतेवरील कोणत्याही हस्तक्षेपाने पूर्ण कराव्यात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कायदेशीरता, गरज आणि प्रमाणबद्धता. प्रश्न आहे. व्हॉट टाइप ऑफ युथनेझिया डिड द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगलाइज इन इट्स 2018 जजमेंट?
2018 मधील आपल्या ऐतिहासिक निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या इच्छामरणास कायदेशीर मान्यता दिली? ऑप्शन्स आहेत ऍक्टिव्ह युथनेशिया, सक्रिय इच्छामरण, पॅसिव्ह युथनेशिया, निष्क्रिय इच्छामरण, इनव्हॉलंटरी युथनेशिया, अनैच्छिक इच्छामरण आणि ऑप्शन डी असिस्टेड सुसाईड, सहाय्यक आत्महत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणास कायदेशीर मान्यता दिली, ज्यामध्ये रुग्णाचे जीवन रक्षक उपकरणे काढून घेणे परवानगी योग्य ठरते. न्यायालयाने स्पष्ट केले की सन्मानाने मृत्यूचा अधिकार हा अनुच्छेद 21 म्हणजेच जीवनाचा अधिकार या अंतर्गत येतो. So in 2018, the Supreme Court of India legalized passive euthanasia, allowing withdrawal of life support to patient in a permanent vegetative state. The court held that the right to die with dignity is a part of Article 21, that is a right to life. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पॅसिव्ह युथनेशिया, निष्क्रिय इच्छामरण. पुढचा प्रश्न आहे, इथे तुम्हाला स्टेटमेंट दिलंय. अ लार्ज नंबर ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई हॅव गॉन ऑन इनडेफिनाइट स्ट्राइक डिमांडिंग बेटर पे अँड वर्किंग कंडिशन्स which has paralyzed the department's function. Course of action is given. Government should immediately accept demands. Second, government should take a legal action for disrupting public service. Third, government should invite leader for talk to reach a solution. And fourth, government should terminate all striking employees. Options आहेत only 1, 1 and 2, only 2 and 4 and only 2 and 3. तर मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी चांगल्या पगारासाठी व कार्यस्थितीसाठी अमर्याद संपावरती गेले आहेत, ज्यामुळे विभागाचे काम ठप्प झालेले आहे. तर इथे तुम्हाला उपाययोजना दिलेल्या आहेत. पहिली उपाययोजना आहे, सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात. सरकारने सार्वजनिक सेवा बंद पाडल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी. सरकारने संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करावे. आणि चौथा आहे, सरकारने संपावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व मागण्या तात्काळ मान्य करणे हे अव्यवहार्य आहे आणि सर्वांना काढून टाकणे कठोर आहे. तर यामधील योग्य मार्ग म्हणजे कायद्याने कारवाई करणे, शिस्त राखण्यासाठी आणि संवाद साधणे, उपाय शोधण्यासाठी. सो द accepting all demands immediately is impractical and terminating everyone is a harsh. So the rational steps are legal action, which is given in second, and a dialogue, which is given in third, to reach a mutual solution. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ओनली 2 and 3, फक्त 2 आणि 3. पुढचा प्रश्न आहे, नो पर्सन कॅन क्लेम ओनरशिप ऑफ अ प्रॉपर्टी ऑब्टेन इलिगली. अ thief cannot sue another thief for stolen property. Question is given, if property stolen by one thief is stolen by another, what is correct? A first thief can recover the property. Option B, law will not entertain any claim. Option C, the second thief keeps it. And option D, property is donated to a religious institute. So students, law does not protect illegal ownership. Since both parties are engaged in a theft, neither can claim legal rights over stolen property. तर कोणालाही बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेचा दावा करता येत नाही. चोर दुसऱ्या चोरावर चोरीच्या वस्तूचा दावा करू शकत नाही. यावरनं तुम्हाला प्रश्न दिलाय, जर एका चोराने चोरलेली वस्तू दुसऱ्या चोराने चोरली तर कोणते विधान योग्य आहे? विधान अ तुम्हाला दिलंय, पहिला चोर ती वस्तू परत मिळवू शकतो. ब, कायदा कोणताही दावा मान्य करणार नाही. क, दुसरा चोर ती वस्तू ठेवू शकतो. आणि ड, ती वस्तू धार्मिक संस्थेला दिली जाईल. कायदा बेकायदेशीर मालमत्तेचे रक्षण करत नाही. दोघेही चोर असल्याने चोरीच्या वस्तूवर कोणाचाही कायदेशीर हक्क राहत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब किंवा बी, कायदा कोणताही दावा मान्य करणार नाही. पुढे तुम्हाला असर्शन आणि रिझन दिलंय. असर्शन दिलंय, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज बाउंड टू ऍक्ट ऑन ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. रिझन इज गिवन, आर्टिकल 74 says the president shall act on the aid and advice of the council of ministers headed by the prime minister. Options are given, both A and R are true, and R explains A. A is a true but R is a false. Both are true but R does not explain A. A is a false but R is a true. दावा इथे दिलाय, भारताच्या राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करणे बंधनकारक आहे. तुम्हाला कारण दिलंय, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे.
तर इथे तुम्हाला ऑप्शन ए दिलाय. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर ए स्पष्ट करते. ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. दोन्ही सत्य आहेत परंतु आर ए चे स्पष्टीकरण देत नाही. ऑप्शन डी तुम्हाला दिलाय. ए खोटे आहे परंतु ए सत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपतींनी मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करणे बंधनकारक आहे, म्हणून दोन्हीही विधाने खरी आहेत. So as per the Article 74 mandates that President acts according to the advice of the Council of Ministers, making both statements true. So the correct answer will be option A. Both the statement A and R are true and R explains A. A आणि R दोन्ही सत्य आहेत आणि R A स्पष्ट करते. पुढचा प्रश्न आहे. असर्शन तुम्हाला इथे दिलंय. एव्हरी पर्सन अक्युज्ड ऑफ एन ऑफेन्स हॅज अ राईट टू फेअर ट्रायल. Article 21 of the Indian Constitution guarantees the right to life and personal liberty, which include the right to fair trial. Both A and R are true, but R is not the correct explanation of A. A is a false, but R is a true. Both A and R are true, and R is the correct explanation of A. A is a true, but R is a false. इथे तुम्हाला दावा दिलाय. कोणत्याही गुन्ह्याच्या आरोपाखालील व्यक्तीस न्याय खटल्याचा अधिकार आहे, कारण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो, ज्यामध्ये न्याय खटल्याचा अधिकार समाविष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन बी तुम्हाला दिलाय. ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. डी ऑप्शन दिलाय. ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 21 जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाराची हमी देतो, ज्यामध्ये न्याय खटल्याचा अधिकार समाविष्ट आहे. दोन्ही विधाने खरी आहेत आणि कारण योग्य स्पष्टीकरण देते. So Article 21 ensures the right to life and personal liberty, which includes the right to fair trial. Therefore, both the statements are true and the reason explains the assertion correctly. So the correct answer will be option C. Both A and R are true and R is the correct explanation of A. A आणि R दोन्ही सत्य आहेत आणि R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न आहे, what was the primary aim of the Supreme Court's decision regarding the right to education, that is RT, to ensure free education for all children up to 18 years, to make education mandatory for children aged 6 to 14, to provide financial aid to poor children, to promote private school in rural areas. तर शिक्षणाच्या अधिकारासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन ए तुम्हाला दिलाय. 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण सुनिश्चित करणे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण बंधनकारक करणे, गरीब मुलांना आर्थिक मदत देणे आणि ग्रामीण भागात खासगी शाळांचा प्रचार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद 21A हा मूलभूत अधिकार घोषित केला. यामुळे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण राज्यासाठी अनिवार्य ठरते. So in 2002, the Supreme Court recognized right to education as a fundamental right. Article 21A, it made free and compulsory education for children aged 6 to 14 years mandatory for the state. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, टू मेक एज्युकेशन मॅन्डेटरी फॉर चिल्ड्रन एज 6 to 14, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण बंधनकारक करणे. A construction worker was seriously injured after falling from the unsafe scaffolding that lacked safety harnesses and railings. Question is given, what is the primary cause and appropriate legal action? Option A is given, workers negligence, no action needed. Companies failure to ensure safety, legal action under labor and negligence law. Weather condition, natural accident, faulty equipment, sue manufacturer only. तर एका बांधकाम कामगारास अपुरी सुरक्षा साधने, हार्नेस व रेलिंग नसल्यामुळे उंच बांधकामावरून पडून गंभीर दुखापत झाली. प्रश्न दिलाय, या घटनेचे प्रमुख कारण व योग्य कायदेशीर कारवाई कोणती? ऑप्शन ए तुम्हाला दिलाय, कामगाराचा निष्काळजीपणा, कोणतीही कारवाई आवश्यक नाही, कंपनीकडून सुरक्षा मानके न पाळल्यामुळे कामगार कायदे व निष्काळजीपणाच्या कलमाखाली कारवाई करावी, हवामानामुळे अपघात झाला, कोणतीही कायदेशीर कारवाई नाही, उपकरण निर्माता दोषी, फक्त उत्पादकांविरुद्ध तक्रार करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीने कामगारांसाठी सुरक्षित
कार्यपरिसर निर्माण केला नाही हे निष्काळजीपणाचे प्रकरण आहे. त्यामुळे कंपनीवर कायदे आणि टॉट अंतर्गत कारवाई होऊ शकते. So the company failing to maintain the safe working condition, violating labor safety norms, it is case of negligence and the company is legally liable under labor law and tort laws. So option B will be the correct answer here. Company's failure to ensure safety, legal action under labor and negligence law. कंपनीकडून सुरक्षा मानके न पाळल्यामुळे कामगार कायदे व निष्काळजीपणाच्या कलमाखाली कारवाई करावी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ अ जज इन द कोर्टरूम? टू अरेस्ट क्रिमिनल, टू डिसाइड केस बेस्ड ऑन लॉ अँड एव्हिडन्स, टू क्रिएट न्यू लॉज, टू डिफेंड द अक्युज्ड. तर न्यायालयात न्यायाधीशाची प्रमुख भूमिका कोणती असते? गुन्हेगारांना अटक करणे, कायदा व पुराव्याच्या आधारे खटले निकाली काढणे, नवीन कायदे तयार करणे आणि आरोपीचा बचाव करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायाधीश दोन्ही पक्षाकडून सादर केलेल्या पुराव्यांचा व कायद्याचा विचार करून योग्य निर्णय देतात. हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. A judge ensures justice by interpreting the law and evaluating evidence presented by both sides to deliver fair judgment. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, टू डिसाइड केसेस बेस्ड ऑन लॉ अँड एव्हिडन्स, कायदा व पुराव्यांच्या आधारे खटले निकाली काढणे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ फंडामेंटल राईट इन इंडिया? Options are given: right to sing in public, right to own a car, right to freedom of speech and expression, right to watch a TV. खालीलपैकी भारतातील मूलभूत अधिकाराचे उदाहरण कोणते? सार्वजनिक ठिकाणी गाण्याचा अधिकार, गाडी मालकीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि टीव्ही पाहण्याचा अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 19(1)(a) अंतर्गत नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो, जो लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे ऑप्शन सी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, येथे योग्य उत्तर असणार आहे. आर्टिकल 19(1)(a) guarantees the right to freedom of speech and expressions, a core fundamental right ensuring democratic participation. So the option C will be the correct answer here. Who is known as the father of Indian Constitution? Options are given: Mahatma Gandhi, Dr. B.R. Ambedkar, Jawaharlal Nehru and Sardar Patel. भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बी आर आंबेडकर वॉज द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड प्लेड अ की रोल इन फ्रेमिंग इट. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, हु इज द हेड ऑफ द इंडियन रिपब्लिक? भारतीय प्रजासत्ताकचे प्रमुख कोण आहेत? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला: प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे मुख्य न्यायाधीश, प्रेसिडेंट, राष्ट्रपती आणि ऑप्शन डी, गव्हर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि भारतीय प्रजासत्ताकचे ते प्रतिनिधित्व करतात. तर कार्यकारी अधिकार मंत्रिपरिषदेच्या माध्यमातून वापरले जातात. तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे राष्ट्रपती इथे योग्य उत्तर असणार आहे, बिकॉज ही इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ स्टेट अँड रिपोर्टिंग द रिपब्लिक ऑफ इंडिया, though the executive power is executed by the Council of Ministers. Next question, which law is known as the Supreme Law of India? भारताचा सर्वोच्च कायदा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला: IPC, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर्स आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तर भारतीय दंड संहिता, भारतीय संविधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय करार कायदा. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाशी विसंगत असलेले कोणतेही कायदे अमान्य ठरू शकतात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ सुप्रीम लॉ. ऑल अदर लॉ मस्ट कन्फर्म टू इट. एनी लॉ व्हायोलेटिंग द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी डिक्लेअर्ड इनव्हॅलिड. तर ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ अ इंटरनॅशनल लॉ? ऑप्शन्स दिले तुम्हाला: इंडियन पिनल कोड, IPC, द युनायटेड नेशन चार्टर, द हिंदू मॅरेज ऍक्ट अँड राईट टू इन्फॉर्मेशन. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उदाहरण कोणते? भारतीय दंड संहिता, संयुक्त राष्ट्राचे सनदपत्र, हिंदू विवाह अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम. तर विद्यार्थी मित्रांनो, द UN चार्टर म्हणजे संयुक्त राष्ट्राचे सनदपत्र हा आंतरराष्ट्रीय करार असून सदस्य राष्ट्रांमध्ये कायदे आणि संबंध यांचे तत्व निश्चित करते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द युनायटेड नेशन चार्टर. पुढे आहे, विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिझॉल्व डिस्प्यूट बिटवीन कंट्रीज? देशामधील वाद सोडवण्याचे कार्य कोणती आंतरराष्ट्रीय संस्था करते? ऑप्शन्स दिले तुम्हाला इथे: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, इंटरपोल आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरपोल आणि जागतिक व्यापार संघटना. तर विद्यार्थी मित्रांनो,
द ICG म्हणजेच आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँडमधील हेग येथे आहे आणि देशामधील वाद सोडवणे व कायदेशीर सल्ला देणे या ICGचं काम आहे. त्यामुळे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICG ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच सुप्रीम कोर्ट केस डिक्रिमिनलाइज्ड होमोसेक्शुअलिटी इन इंडिया? भारतामध्ये समलैंगिकतेला गुन्ह्याच्या चौकटीतून मुक्त करणारा सर्वोच्च न्यायालयाचा खटला कोणता होता? तर विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत संघ या खटल्यात IPC कलम 377 रद्द करून परस्पर संमतीने समलैंगिक संबंधांना गुन्हा मानले नाही. सो इन 2018 द सुप्रीम कोर्ट इन नवतेज सिंग जोहर वर्सेस Union of India struck down section 377 of IPC decriminalizing the consensual homosexuality. त्यामुळे ऑप्शन बी नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे तुम्हाला इन्सिडेंट दिलाय. A chemical factory near a residential area leaked hazardous gas due to poor maintenance causing illness among the resident. Question is given. What is the cause and proper legal action? Factory workers mishandled gas cylinders. Worker can be sued. Municipality failed to inspect. Resident should sue government. Factory failed to maintain storage. Negligence case against factory management. And option D, resident choose to live nearby. No action. एका निवासी भागाजवळील रासायनिक कारखान्यात देखभालीअभावी वायुगळती होऊन रहिवाशांना गंभीर त्रास झाला. या घटनेचे कारण आणि योग्य कायदेशीर कारवाई कोणती? तर कामगारांनी सिलेंडर चुकीने हाताळले, त्यांच्यावर खटला दाखल करावा. महानगरपालिकेने तपासणी केली नाही, रहिवाशांनी सरकार विरुद्ध खटला भरावा. कारखान्याने साठवणूक योग्य प्रकारे न केल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध निष्काळजीपणाचा खटला दाखल करावा. रहिवाशी स्वतः जवळ राहिले, कोणतीही कारवाई नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही घटना औद्योगिक निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. नागरी कायदा व पर्यावरण संरक्षण कायदे अंतर्गत कारखाना जबाबदार धरला जातो. त्यामुळे ऑप्शन सी, फॅक्टरी फेल टू मेंटेन स्टोरेज नेग्लिजन्स केस अगेन्स्ट फॅक्टरी मॅनेजमेंट. कारखान्याने साठवणूक योग्य प्रकारे न केल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध निष्काळजीपणाचा खटला दाखल करावा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र लॉ CET 2025 या परीक्षेमधील लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शन मधील महत्त्वाचे प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रश्नांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. तर ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंग या सेक्शन मधून महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची बॅच जॉईन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.